नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, उद्या 31 तारखेपासून चांगल्या पावसाला सुरुवात होणार आहे आणि हा पाऊस जवळजवळ बऱ्याच जिल्ह्यामध्ये पडणार आहे. उद्या सांगली, सातारा, मुंबई, नाशिक, कोकण, रत्नागिरी या भागामध्ये पाऊस राहील. तसेच हा पाऊस परत 4 ते 5च्या टायमाला पुणे, तसेच बारामती, अहिल्यानगर, अकोला, नाशिक, मालेगाव या भागामध्ये देखील हा पाऊस 5च्या टायमाला राहणार आहे. तसेच जालना, मेकर, बुलढाणा, परभणी, हिंगोली या भागामध्ये देखील ढगाळ वातावरण राहून नॉर्मल पावसाचा शिरकाव होणार आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र परत विदर्भ साईडला देखील चंद्रपूर, अमरावती या भागामध्ये उद्या 31 मेला सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे 5च्या टायमाला. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र परत पावसामध्ये आणखीन वाढ होत आहे. हा पाऊस 4 ते 5च्या टायमाला राहणार आहे. तसेच अहिल्यानगर, जामखेड या भागामध्ये. आणि हा पाऊस 6 ते 7च्या टायमाला अहिल्यानगर, बार्शी, सोलापूर, पंढरपूर, बीड, तसेच केज, कळंब, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, मेकर, तसेच कन्नड, अकोला, अमरावती, नांदेड, हिंगोली या भागामध्ये देखील हा पाऊस राहणार आहे 6 वाजता. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र 7च्या टायमाला अकोला, अमरावती या भागामध्ये तुरळक पाऊस होईल, ढगाळ वातावरण राहील. तसेच मेकर, बुलढाणा या ठिकाणी देखील सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस छत्रपती संभाजीनगर, तसेच जामखेड, पाथर्डी, बीड, केज, कळंब, बार्शी, करमाळा, धाराशिव, तुळजापूर या भागामध्ये देखील उद्या 7च्या टायमाला पाऊस पडणार आहे. तसेच भूम या भागामध्ये सर्वसाधारण ती जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे उद्यापासून. आणि शेतकरी मित्र, खास करून सांगायचं म्हणजे हा पाऊस जवळजवळ रोज पाऊस पडत राहणार आहे. तसेच हा पाऊस 31 तारखेला लातूरला देखील पडणार आहे, अहमदपूर या भागामध्ये देखील. परत 1 तारखेला देखील हा पाऊस 3 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. 1 तारखेला देखील हा पाऊस बीड, केज, धाराशिव, तसेच बार्शी, जामखेड या भागामध्ये पाऊस पडणार आहे. तसेच परतूर, जिंतूर, जालना, मेकर, बुलढाणा, चिखली, वाशिम, हिंगोली, परभणी, तसेच कारंजा, अकोला, अमरावती, अकोटा या भागामध्ये, अचलपूर या भागामध्ये 1 जूनला चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. तरी शेतकरी मित्र, हा पाऊस रोजची रोज वाढतच राहणार आहे. आणि हा पाऊस रात्री देखील 8च्या टायमाला खामगाव, बुलढाणा, मेकर, चिखली, जालना, सिल्लोड, तसे पाहिलं पाचोला, चाळीसगाव, छत्रपती संभाजीनगर, तसेच मालेगाव, मनमाड, वैजापूर, श्रीरामपूर, अहिल्यानगर, इकडं पाहिलं अकोला, नाशिक, मनमाड, सटाणा, तसेच नवपूर, इकडं पाहिलं असता उल्हासनगर, पनवेल, वसई या भागामध्ये देखील 1 जूनला 8च्या टायमाला जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र 1च्या टायमाला पाहिला असता अकलूज, पंढरपूर, सांगोला या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. धाराशिव, बार्शी, केज, बीड, जामखेड, माजलगाव, परळी, परभणी, तसेच लातूर या भागामध्ये देखील हा पाऊस राहणार आहे. आणि हा पाऊस रात्री 10च्या टायमाला देखील हा पाऊस माजलगाव, बीड, गेवराई, जालना या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. आणि खास करून सांगायचं म्हणजे शेतकरी मित्र, हा पाऊस आता सुरूच झाला. हा पाऊस 31 मेपासून ते सध्या तरी 12 मेपर्यंत 1 जूनपासून ते 12 जूनपर्यंत रोज पाऊस पडत राहणार आहे. बदलत पाऊस राहणार आहे आणि चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. त्यामुळं पेरणीसाठी हा पाऊस उपयुक्त राहणार आहे. तसेच शेतकरी मित्र, हा पाऊस सध्या तरी 12 जूनपर्यंत चांगल्या पावसाची शक्यता दाखवत आहे. तसेच 13 जूनला देखील हा पाऊस चांगला राहणार आहे. म्हणजे तसं पाहिलं असं सरासरी 31 मेपासून उद्यापासूनच पावसाला चांगली जोरदार सुरुवात होणार आहे. आणि 1 जूनपासून चांगल्या पावसाची शक्यता आहे. हा पाऊस भाग बदलत काही भागामध्ये जोरदार पाऊस राहील. तसेच हा शेतकरी मित्र 13 जूनपर्यंत हवामान अंदाज आहे. आणि 13 जूनपर्यंत पूर्ण मुंबई, तसेच पूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे.
मुंबई, रत्नागिरी, अकोला, अमरावती तसेच पुणे, सातारा, नाशिक, अहिल्यानगर, बीड या भागामध्ये, लातूर या भागामध्ये 13 जूनला एकदम जोरदार ते अति जोरदार पाऊस राहणार आहे. तरी शेतकरी मित्र रोज अशीच ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.